सुप्रभात। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना, शिक्षक वृंद आणि माझ्या बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र। आज 1 मे महाराष्ट्र दिवस का साजरा करतो आपण? महाराष्ट्र दिन ज्या महाराष्ट्राने आपल्याला सर्व काही दिले, भारतातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवून दिले, तो महाराष्ट्र। संत ज्ञानदेव, संत तुकारामांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र। महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची भूमी म्हणजे महाराष्ट्र। सह्याद्रीच्या गडेकोटावरून फडकणारा भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्र। विदर्भाच्या जंगलातून गरजणारा फत्तेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र। मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र। मावळाचा काठकणा म्हणजे महाराष्ट्र। कोकणाचा हापूसचा गोवा आणि खानदेशातील आई सप्तशृंगीचा जोगवा म्हणजे महाराष्ट्र। हा महाराष्ट्र संपूर्ण विश्वात पसरलेल्या मराठी हृदयातून सतत गजरत असतो। म्हणूनच कवी वसंत पापट म्हणतात, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझ्या सह्याद्रीचा तळाव, गौरी शंकर पूर्ण जगाच्या मनात तुम्ही विचार करा। अनेक शहरे, तीर्थक्षेत्रे आणि संस्कृतीच्या वारसाने संपन्न अशा या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। त्यासाठी कठोर संघर्ष करावा लागला। उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जय जयकार त्यांच्या अस्वंती गरजावा। सांडिले रुद्रजानी महाराष्ट्रासाठी, जन्म त्याच्या फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा। आजचा दिवस हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो। ही क्रांती चीन, जपान, रशिया, इंग्लंड या सर्व देशांमध्ये झाली आणि भारतामध्ये कामगारांना या दिवशी यश आले। 1 मे 1980 या दिवशी रशियाच्या रक्तरंजित आंदोलनानंतर कामगारांना योग्य पगार, चांगली वागणूक, पगाराची सुट्टी, 8 तास काम या सर्व कामगारांच्या मागण्या मंजूर झाल्या। अशा या महान महाराष्ट्र राज्यासाठी प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे, ती म्हणजे बहुपसोक्त सुंदर संपन्न की मुझा एक महाराष्ट्र देश। मुंबई माझी केवळ जन्मभूमी नसून आता माझी कर्मभूमी बनली आहे। मी अशा कर्मभूमीला आपले सर्वस्व अर्पण करेन। शेवटी आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीचे शिखरे गाठण्याचा निर्धार आपण करूया।